अवधूत चिंतन श्री गुरु. माझ्या सर्व सद्गुरू बंधू भगिनींनो, मध्यंतरी आपण देवीच्या नवरात्रात देवीच्या याच्याबद्दल आपण हे पुस्तक वाचले. आज आपण परमपूज्य शिरीषदादा कवडे महाराज लिखित परी गुरुभक्ती जो ढिला हे पुस्तक वाचण्यास घेत आहोत. परी गुरुभक्ती जो ढिला याची प्रस्तावना अशी आहे. श्रीमद भागवताच्या तृतीय स्कंदात 2ऱ्या अध्यायात भक्तश्रेष्ठ उद्धव श्री विदुरांना यादवांच्या भगवान श्रीकृष्ण संबंधीच्या धारणेबद्दल आणि त्यांच्याशी त्याच्या वागण्याच्या पद्धतीबद्दल सांगतात. ते मोठे कटू सत्य असून अंतर्मुख व्हायला लावणारे, विचार करायला लावणारे आहे. ते सांगतात की दुर्गवोबत लोकोयम यदवो नितरामपि ये संवसंतोन विदुर्हरिं विना इवोद्विवम इंगिताज्ञा पुरुप्रौढा एकारामश्च सात्वता पुरुषभं सर्वे भूतावास सममंसत. म्हणजे हा मनुष्य लोक अत्यंत दुर्भाग्य आहे. त्यातही यादव तर नितांत भाग्यहीनच आहेत. त्यांनी सतत भगवंतांच्या बरोबर राहूनही त्यांना मुळीच ओळखले नाही. ज्याप्रमाणे अमृतमय चंद्रमा समुद्रात असताना मासे त्याला ओळखू शकले नाहीत, तसे खरे तर हे सगळे यादव मनातील भाव ओळखणारे, मोठे समजूतदार, शहाणे आणि प्रत्यक्ष भगवंतांशीच एकत्र राहून क्रीडा करणारे होते. तरीही ते सर्व विश्वाचे आश्रय असलेल्या सर्वांतर्यामी भगवान श्रीकृष्णांना केवळ एक श्रेष्ठ यादव समजले. जसे हे श्री भगवंतांच्या बाबतीत घडले, तसेच प्रत्येक संतांच्याही बाबतीत घडतच असते. अनेक संतांनी असे आजूबाजूच्या लोकांकडून विपरीत वागणुकीचे, अमर्यादेचे, अपमानाचे, हेटाळणीचे, तुच्छतेचेच अनुभव घेतलेले असतातच. मात्र खरे परमात्मरंगी रंगलेले जे असतात त्यांच्या दृष्टीने तीही श्री भगवंतांचीच लीला असते. त्यांच्या तितिक्षेची परीक्षा असते किंवा त्यांच्या कर्माचे भोग असतात. त्यांची दृष्टीच अशी समन्वयाची, समत्वाची असल्यामुळे या अशा घटनांवर त्यांच्याकडून काहीच भाष्य होत नसते. हे त्यांच्या अंतरंगीचे मोठेपण, आतून झालेली सहनशीलतेची पराकाष्ठा हे देखील त्यांच्या खरे तर गावी नसते. तितिक्षा आणि क्षमा हीच तर त्यांची आभूषणे असतात. शांती आणि अद्वयानंद हेच तर त्यांचे वैभव असते. आपल्यापासून कोणी भिन्नच त्यांना नसते. मग जगाच्या विपरीत किंवा अनुकूल वागण्याकडे त्यांनी काय म्हणून बघावे. पण आपल्या सद्गुरूंच्या बाबतीत, संत महात्म्यांच्या बाबतीत जे साधक असे वागतात ते शास्त्रदृष्ट्या अत्यंत घोर अपराध किंवा गुरुद्रोह करत असतात. याची काही कारणे म्हणजे आपल्या गुरूंना मनुष्यरूपच समजणे व तसेच व्यावहारिक दृष्टीने त्यांच्याशी वागणे, बोलणे. सद्गुरुतत्व काय आहे हेच समजून न घेता त्यांच्याशी अमर्यादेने वागणे, सद्गुरूंची वा महात्म्यांनी किंमत त्यांच्या बाह्यस्थितीवरून ठरवणे किंवा लोकांच्या सांगण्यावरून त्यांच्याविषयी मत कलुषित करून घेऊन वागणे, त्यांच्या करुणेने, प्रेमाने किंवा ते तुम्हाला सहज उपलब्ध झाल्यामुळे अतिपरिचयात अवज्ञा या न्यायाने त्यांची अवज्ञा करणे, स्वतःबद्दलच्या अवास्तव कल्पनांमुळे आपणास त्यांच्याकडून श्रेष्ठ, श्रीमंत, विद्वान, भाग्यशाली समजणे, त्यांच्याशी अहंकाराने वागणे, त्यांना आपली गरज आहे
आपल्या पैशांची, आपल्या ज्ञानाची, अनुभवाची किंवा मार्गदर्शनाची गरज आहे असे वाटणे, सद्गुरूंकडे केवळ आपल्या स्वार्थपूर्तीचे साधन म्हणून बघणे, आपल्या स्वार्थासाठी, संकट निवारणासाठीच त्यांच्यापाशी जाणे, आपल्याला शास्त्रांचे अध्ययन न घडल्यामुळे सद्गुरूंशी मित्रवत किंवा बरोबरीच्या नात्याने वागणे, त्यांचा मान न ठेवणे, हे सर्व प्रकार शास्त्रांनी गुरुद्रोहच मानलेले आहेत. या गुरुद्रोहांच्या पातकाला देवांपाशीही क्षमा नाही असेही सांगितलेले आहे. गुरुद्रोह हा अत्यंत भयानक अशा नरकाचे साधनच म्हटलेलं आहे. आपल्यातले अनेक साधक कळत न कळत असे नरकाचे साधन जोडत असताना बघितले की अतिशय वाईट वाटते. त्यांना कधीतरी शास्त्रांची थोडीतरी कल्पना द्यावी असे वाटते. असे वाटू लागले की परमपूज्य श्री मामांच्या बरोबर अनुभवलेले अनेक प्रसंग स्मृतिपटलावर गर्दी करून लागतात. या प्रत्येक प्रसंगातून सद्गुरूंचे मोठेपण आणि त्यांच्याशी शास्त्रविपरीत वागणाऱ्यांचे कोतेपण ठळकपणे दिसू लागते. मी विद्यार्थी दशेत असताना 1981 साली मला श्री सद्गुरूचरणांचे प्रथम दर्शन आणि सान्निध्य लाभ झाला. तेथपासून सलग 9 वर्षे त्यांनी 1990 साली देहत्याग करीपर्यंत त्यांच्या सहवासानं खूप अनुभवायला मिळाले. त्यातल्याच काही सत्य घटना सर्वांसाठी मुद्दाम येथे मांडतो आहे. यातले बहुतांश प्रसंग मी प्रत्यक्ष बघितले आहेत. काही थोडे मात्र खूप जवळच्या विश्वासू बंधू भगिनींकडून ऐकून त्याविषयी खातरजमा करून घेतलेले आहेत. माझ्या दृष्टीने या बहुतेक आठवणी अत्यंत कटू आहेत. परमपूज्य श्री मामा तर तेव्हाचे तेव्हा सगळेच विसरून जात, पण माझ्या अंतःकरणात मात्र त्या सगळ्या घटना खोलवर सल करून बसलेल्या आहेत. या आठवणींच्या संबंधित अनेक व्यक्ती आज हयात नाहीत, थोड्याफारच आहेत. तरीही मुद्दाम खरी नावे न घेता या हकीकती मांडलेल्या आहेत. जे कोणी माझ्यासारखेच त्या प्रसंगाचे साक्षीदार असतील त्यांना तो प्रसंग चटकन आठवेलच. इतरांनी केवळ प्रसंगातला गर्भित बोधच लक्षात घ्यावा. हा सगळा लेखन प्रपंच करण्यामागे 3 महत्त्वाचे भाग किंवा हेतू आहेत. 1. शास्त्रदृष्ट्या आपल्या सद्गुरूंशी कसे वागावे व कसे वागू नये यामुळे थोडीफार का होईना साधकांना जाण यावी. 2. परमपूज्य श्री सद्गुरू मामांनी आयुष्यात काय अजब प्रसंग सहन केलेत आणि त्यांच्या गुरुत्वाची आचार्य पदवी किती यथार्थ होती हे आम्हा सगळ्या साधकांना समजावे. आणि 3. जे कोणी त्यांचे गुरुबंधू भगिनी किंवा शिष्यभक्त त्यांच्याशी अशाच प्रकारे वागले त्यांना हे वाचून आपली चूक कळावी आणि पश्चाताप होऊन त्यामुळे त्यांच्या अपराधाचे अंशतः तरी परिमार्जन व्हावे. आपल्या सद्गुरूंशी कसे शास्त्रोचित रीतीने वागावे हे जर एखाद्या साधकाला समजले नाही तर सगळेच व्यर्थ आहे. कारण सद्गुरूंच्या इच्छेप्रमाणे वागणे, त्यांच्या कलाने वर्तणूक ठेवणे हे साधकाचे नुसते कर्तव्यच नाही तर त्याच्या सद्गुरू भक्तीचे अत्यंत महत्त्वाचे अंगही आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे अगदी सगळे सद्गुण एखाद्या साधकाच्या अंगी असले आणि परी गुरुभक्ती जो ढिला अशी त्याची एकच बाजू ढिली असली तरी सगळेच मुसळकेरात अशी स्थिती होईल. हे अध्यात्मशास्त्र त्यांच्या उपयोगाला जाणार नाही. म्हणून तरी या घटनांचा खूप बारकाईने अभ्यास व विचार घडला पाहिजे. खरे तर असा शिष्टाचारच आहे की संतांच्या चरित्रातल्या चांगल्या घटनाच लोकांपुढे मांडाव्यात. पण एक विचार असाही मनात येतो की त्यांच्या चरित्रातल्या त्यांना अपमानकारक अवहेलनाकारक ठरलेल्या घटनाही साधकांपुढे का ठेवू नयेत. वाचणाऱ्यांना भाविकांना त्या घटनांमुळे काही काळ वाईट जरूर वाटेल, पण त्यामुळे आपल्या सद्गुरूंच्या बद्दलचा त्यांच्या मनातला आदर व प्रेमाचा भाव निश्चितच आणखी दुणावेल. पुढे त्यांच्याही आयुष्यात
कदाचित अशा प्रकारचे काही प्रसंग आले तर त्यावेळी याच घटनांच्या स्मरणांमुळे त्यांचे प्रक्षुब्ध अंतःकरण शांतही होऊ शकेल. अध्यात्माच्या वाटेने जाणाऱ्याचे आयुष्य काही वाटते तितके सोपे नसते. नाना तऱ्हांच्या परीक्षांमधून प्रसंगांमधून त्यांना सतत वाट काढीत पुढे पुढे जावे लागते. कधीकधी असेही प्रसंग त्यामुळे समोर येत असतात. मात्र हे प्रसंग वाचून कुणी अशी समजूत करून घेऊ नये की सारखे असेच घडत असते. या घटनांच्या अगदी विरुद्ध अशाही अनेक घटना दाखवता येतील की त्या अगदी गुरुभक्तीचा आदर्श म्हणूनच गणल्या जाव्यात. परमपूज्य श्री मामांच्या संदर्भातल्या अशा आठवणीही प्रसंग विशेषाने आपणाला ऐकायला वाचायला मिळतातच. या पुस्तकात दिलेल्या काही घटनांमध्ये मी स्वतः उपस्थित असल्यामुळे तेथे अपरिहार्यपणे तसेच उल्लेख आलेले आहेत. पण म्हणून मला या घटना कोठे घडल्या, केव्हा घडल्या या स्वरूपाचे प्रश्न कृपा करून कुणी विचारू नयेत अशी सगळ्यांना विनम्र प्रार्थना आहे. परमपूज्य श्री मामांच्या पश्चात ठिकठिकाणच्या साधक मंडळींच्या जेव्हा भेटीगाठी होतात तेव्हा अनेकांच्या मुखातून मी एकच वाक्य ऐकलेले आहे की मामा आम्हाला समजलेच नाहीत. हे ऐकले की अंतःकरणात कुठेतरी पिळवटून येते, हृदयात संमिश्र भावना दाटून येतात. असे वाटते त्या महाभागांना कळवळून सांगावे की बाबांनो, आपले सद्गुरू समजायचे असतील तर आधी खरेखुरे शिष्यत्व अंगी मुरायला हवे ना. तसा प्रयत्न तरी केला आहे का नाही. एका संतांनी फार सुंदर काव्य केलेले आहे. ते म्हणतात, लोग कहते हैं भगवान आते नहीं, अरे तुम द्रौपदी की तरह बुलाते नहीं. अशीच ही अवस्था नाही का. ज्या सद्गुरूंकडून आपण अनुग्रहित झालेलो आहोत त्यांचा अंतरंग परिचय, त्यांच्या निजस्वरूपाचा बोध ज्याला झालेला नाही तो शिष्य कसता. बरे, एक वेळ ही बोधस्थिती अजून प्राप्त झालेली नसेलही, पण जी किमान श्रद्धा, जी आस्था, जे प्रेम, जी मर्यादा शिष्यांजवळ शास्त्रदृष्ट्या असावी ती तरी आपल्यापाशी आहे का याचा अंतर्मुख होऊन विचार राहायलाच हवा ना. हेतुताच या सगळ्या घटना जशा घडल्या तशाच अक्षरशः दिलेल्या आहेत. याविषयी माझा व्यक्तिगत कोणावरच काही रोष नसल्यामुळे त्यावर मी स्वतः काहीही टीका टिप्पणी केलेली नाही. पुस्तकाच्या शेवटी जो 2 परिशिष्टे जोडली आहेत ती वाचकांनी अगोदर काळजीपूर्वक वाचलीत व नंतर या घटना वाचल्यात तर या घटनांमध्ये कोण कसे व का चुकले आहे याचा उलगडा होऊ शकेल. तो ज्याचा त्यानेच करून घ्यावा हे बरे. एवढे मात्र खरे की आजही या घटनांचे स्मरण झाले की मन सुन्न होऊन जाते. त्या संबंधितांच्या धारिष्ट्याचे, त्यांच्या उर्मटपणाचे, त्यांच्या अज्ञानाचे, त्यांच्या अवाजवी चलगीचे फार फार नवल वाटते. मग माणसे अशी का वागतात, अशी कशी एकेकाची विचित्र कर्मे असतात की त्यांनी परमार्थातही येतपर्यंत स्वार्थी असावी असे प्रश्न आज उचंबत राहतात. मला खात्री आहे की या घटना वाचून आपणही आतून अगदी अस्वस्थ व्हाल, सुन्न मनाने त्यावर विचार करायला लागाल आणि मग आपल्याकडून त्यांच्याबाबत कधी असे घडले नाही ना म्हणून स्वतःला शोधू लागत. असे झाले की माझ्या हृदयातल्या अनामिक वेदनेचे बोध आपल्या परिचयाचे होऊ लागेल आणि तो परिचयाचा धागाच आपल्या ठिकाणी एका नवीन सहवेदनेला जन्म देईल. पुढे त्या वेदनेचा जन्मच आपल्या त्यांच्याविषयीच्या प्रेमभक्तीच्या मंदिराचा पाया ठरेल. हे सर्व परमपूज्य शिरीष दादांनी प्रस्तावनेत म्हटले आहे. आता परिशिष्ट 1 श्री चांगदेव महाराज कृत तत्वसार ग्रंथातील विचार. आपल्या अचाट योग सामर्थ्याबद्दल प्रख्यात असलेले आणि त्या बळावरच 1400 वर्षे जगलेले योगीराज श्री चांगदेव महाराज कृतार्थ मात्र झालेत ते श्री गुरु मुक्ताबाईच्या दीक्षा कृपेनंतरच. त्यांच्या इतके सद्गुरूंविषयी सांगणारे अनुभवी शिष्य विरळेच.
तत्वसारातील या ओव्या म्हणूनच अत्यंत महत्त्वाच्या व मननचिंतनाने आत्मसात कराव्यात अशाच आहेत. सद्गुरूंशी कसे वागू नये याचे उत्तम मार्गदर्शन त्यात आहे. ईश्वरवाचा ऐसेची सर्वशास्त्रे सिद्धांत तैसेची, तरी तू गुरुद्रोहे कैची पडो नेदी. श्री भगवंतांचे सांगणे व सर्वशास्त्रांचे सिद्धांत असेच आहेत की काहीही झाले तरी गुरुद्रोहाच्या पातकात स्वतःला कधीच पडू देऊ नये. गुरु जे थोरी देखिजे तेथेची लोटांगण गालिये, काजिये देशी ऐकीजे नमस्कारीजे तया देशा. आपले श्री गुरु जेथून दिसतील तेथूनच त्यांना प्रथम साष्टांग प्रणिपात करावा, किंवा ज्या ठिकाणी ज्या दिशेला ते आहेत असे कळेल या ठिकाणासच त्या दिशेचेच नमस्कार घालावा. गुरुस्थानी उनी आले का गुरुकथन केले, येर व्यापार आले ऐकावे या. कुणी आपल्या गुरुस्थानाचे गुरुघरचे किंवा गुरुबंदी भगिनी भेटले तर किंवा आपल्या श्री गुरूंच्या विषयी हकीकत सांगणारे कुणी भेटले तर सगळी कामे बाजूला टाकून त्यांचे स्वागत करावे व त्यांचेकडून श्री गुरूंविषयी हकीकती वार्ता प्रेमाने ऐकाव्यात. परी गुरुवचन केवळे उलगावे ना. श्री गुरूंचे सांगणे नेहमी ऐकावे व त्याप्रमाणेच वागावे. त्यांची आज्ञा सोडू नये, मोडू नये. त्यांच्या शब्दाला बाधा वाढणारे वर्तन कधीही करू नये. गुरु करीती ते न करावे, गुरु बोलती ते न बोलावे, आणि गुरुचे न चोरावे काहीच. श्री गुरूंच्या वागण्या बोलण्याची नक्कल कधीच करू नये. आपले श्री गुरु करतात म्हणून आपणही तसाच अचाट गोष्टी करण्याचाही प्रयत्न करू नये. आपल्याला गुरूंनी जी आज्ञा केली आहे किंवा जे मार्गदर्शन केलेले आहे ते इतरांना उगीच बोलून दाखवू नये. गुरूंचे लिखाण, त्यांचे ग्रंथ, त्यांच्या चीजवस्तू आदी काहीशी चोरू नयेत. त्यांच्या आज्ञेशिवाय, परवानगीशिवाय त्यांना हातही लावू नये. गुरु सांदती ते कीजे, गीत का शास्त्र नो तिरिजे, गुरुसी पाठांतर न कीजे गीत शास्त्री. श्री गुरु सांगतील ते करावे. प्रसंगी शास्त्रांचे म्हणणे त्यांच्या सांगण्याविरुद्ध असले तरी त्याबाबत शास्त्रांचेही ऐकू नये. श्री गुरूंपुढे आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन करू नये किंवा त्यांना शास्त्र सांगू नये. त्यांच्यासमोर काही पाठांतरी त्यांचे आज्ञेशिवाय म्हणून दाखवू नये किंवा त्यांच्यापेक्षा वेगळा पाठार्थ करून दाखवू नये. ऐसे जो न करी तो आपणा पेया वैरी, आणि निरेओ निमाझारी पडे तो पै. जो श्री गुरूंचे ऐकत नाही, त्यांचा मान ठेवित नाही व त्यांचे पुढे उन्मत्तपणाने वागतो तो स्वतःशीच जणू वैर करीत असतो. तो शूद्रावती शूद्र योनीत त्या पापामुळे जन्माला जातो व नरकयातना भुगतो. जे गुरुशी वादू करीती आणि वेद निंदा करीती ते ब्रह्मपाद घातक होती महापातकी. जे श्री गुरूंशी वाद घालतात आणि त्यांची किंवा वेदांची निंदाही करतात ते ब्रह्महत्येच्या महापापाचे भागीदार होतात. गुरु वचन मनी न धरिती, गुरुसी अहंकार करीती, तो जे अधोरी गर्भवासी. जे श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे ऐकत नाहीत, साधना करीत नाहीत आणि श्री गुरूंशीच अहंकाराने वागतात त्यांना परत परत जन्म मरण आणि नरक यातना चुकत नाहीत. गुरुवचनांचे अहंकारे कुकर्मे पतिता आवरे, आपण गुरूंचे विसुरे नाही करी. जो श्री गुरूंनी सांगितलेल्या हिताच्या गोष्टींचाच अहंकारामुळे द्वेष करतो व कुकर्माचे आचरण करतो, श्री गुरूंनी सांगितलेले नियम विसरून तसेच श्री गुरूंनाही विसरून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, तो कल्पसंख्या वर्षे असे तो अवगती मुखे, भोगोनिया निमिषे रोगिया होये. तो कल्पांतापर्यंत अधोगतीच पावतो व नाना पापभोग व नरकयातना भोगून प्रत्येक जन्मात रोगी होतो. जरी झाला त्रिकाळे जेता सिद्ध लक्षणी पुरता, परी गुरु त्यागे सर्वथा नरकभोगी. एखादा साधक
साधनेने जरी त्रिकाल वेत्ता व सिद्ध झाला तरीही जर त्याने श्री गुरूंकडे दुर्लक्ष केले अथवा श्री गुरूंचा अपमान किंवा त्याग केला तर तो निश्चितपणे नरकाला जातो. जेणे गुरुसेवा लोपिली प्रमाण क्रिया लंदिली तेने अधोगती आपुली वृत्ती केली. जे जे गुरुसेवा करीत नाहीत, श्री गुरूंचे मर्यादेने न वागता उन्मत्तपणा करतात, त्यांनी आपली अधोगती आपणच निश्चित केली आहे. त्यांचा अधपात होतो आहे हे पक्के समजावे. गुरु करावे या करीती मग करून या सांडिती ही नते त्यजती पापबुद्धी. काही लोक केवळ स्वार्थासाठी गुरु करतात व साधना वगैरे करणे सोडून देऊन स्वार्थपूर्तीनंतर आपले गुरुही सोडून देतात. पापबुद्धीने त्यांचा त्याग करतात. ते अत्यंत नीच हीन लोक म्हणावेत. तया गुरुवदाचे पाप घडे आणिक शिवद्रोही पडे ते अधोगती रोकडे घालीजती. अशा लोकांना गुरुवधाचेच पाप लागते. त्यांच्याबद्दल हा प्रत्यक्ष शिवद्रोहच होतो व त्यामुळे त्यांची संपूर्ण अधोगती होते. त्या व्यक्तीचे पुण्य तात्काळ नष्ट होऊन तो नरक यातना भोगतो. ईश्वराधिक कोपती ते श्री गुरूंनी राखीदती आणि श्री गुरु कोपती तरी कवडू राखे. ईश्वराधिकांचा कोप एखादे वेळी झाला तरी त्यापासून श्री गुरु शिष्याचे रक्षण करतात. पण श्री गुरु जर कोपले तर त्यापासून कुणीही त्या शिष्याचे रक्षण करू शकत नाहीत, करीत नाहीत. जो गुरूंचा मनी नुरेची तो असता बोधून पवेची कर्मी रूप वसेची अंधकूपी. जो श्री गुरूंच्या मनातून उतरला त्याला झालेले ज्ञान नष्ट होते, त्याची प्रगती खुंटून अधोगती सुरू होते व आपल्याच पापकर्मांनी तो अंधकार नरकात पडतो. श्री संत नामदेव महाराजांच्या गाथेत संतांनी त्यांची परीक्षा श्री गोरोबा काकांना पुढे करून घेतली. या प्रसंगाचे अतिशय मार्मिक वर्णन आलेले आहे. त्या परीक्षेमुळे घाबरून जाऊन नामदेव महाराज तेथून पलायन करते झाले व थेट श्री पंढरीनाथांपाशी येऊन त्यांना संतांचे गाऱ्हाणे सांगू लागले. त्यावर देवांनी त्यांची समजूत काढून जो बोध केला तेच गुरुमहिमाचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यातीलच काही भाग येथे मनन चिंतनासाठी घेतलेला आहे. होवो निधीनाचे अतिदीन सद्गुरूची शरणरी घावे जव सद्गुरूंचे नाही सेवन तवत मी जैसे स्वप्नीचे धन शरीर वेचिरे तरी वेचिजे परी सद्गुरु वचन नुल्लंघिजे रात्रंदिवस राहिजे आज्ञा संकेती. साधकाने अतिशय दीनवाणे होऊन कळवळ्याने तळमळीने श्री सद्गुरूंना शरण जावे. जोपर्यंत त्यांना साधक शरण जात नाही, त्यांची सेवा करून कृपा प्राप्त करून घेत नाही, तोपर्यंत श्री भगवंत हे त्याला स्वप्नातल्या धनाप्रमाणे दुष्प्राप्यच असतात. सद्गुरु कार्यात आपले शरीर पडले तरी पडू द्यावे, पण सद्गुरु वचन मोडू नये, त्यांची अवज्ञा करू नये. उलट रात्रंदिवस त्यांच्याच आज्ञासंकेताप्रमाणे वागावे, चालावे व राहावे. ज्यावरी गुरूंची प्रीती त्याची अनन्य भावे की जे भक्ती आज्ञे वाचुनी कल्पांती विरोध कोणासी न करावा. ज्यांचेवर श्री सद्गुरूंची विशेष कृपा व प्रेम असेल त्यांचीही अनन्य भावाने भक्ती करावी. त्यांच्या पट्टशिष्यांचीही भक्ती करावी. श्री सद्गुरूंच्या आज्ञेशिवाय कल्पांतीही त्या कुणाला विरोध करू नये. देखे त्यांचे हृदयांतरी सद्गुरू वसे निरंतरी त्यासी खेद होता भारी अंतरे सद्गुरू. आपल्या सद्गुरूंच्या विशेष कृपेतला त्यांचा अंतरंग अधिकारी असा जो शिष्य असेल त्याच्या हृदयांतरी सद्गुरूच बसत असतात. तो सद्गुरू सर्वच असतो म्हणून त्याला खेद होईल असे वागू नये. त्याला खेद होईल असे साधक वागला, त्याला नाहक दुखावले तर सद्गुरूच त्या साधकाला अंतरतात.
ते त्या साधकावर अप्रसन्न होतात. गुरु शिष्य तोची निजबंधू, त्यासी स्वप्नी लखीजे विरोधू, कळीचा घडे गुरुवधू शास्त्रवाक्य. आपल्या सद्गुरूंच्या सर्व शिष्यांना सख्या भावासारखे मानावे आणि उत्तराधिकारी अंतरंग शिष्याला सद्गुरू समानच मानून स्वप्नातही त्यांना विरोध करू नये. त्यांना स्वतःच्या अहंभावापायी किंवा अन्य कोणत्याही कारणांनी विरोध केल्यास गुरूंचा वध केल्याचे पातक लागते, असे शास्त्रवचन आहे. जो आपल्या गुरूंची स्तुती करी, त्याचे चरण वंदावे शिरी. निंदा बोलती अवसरी, निधी जे तेथोनी. जे आपल्या श्री गुरूंची स्तुती करतील, त्यांचे चरणी मस्तक ठेवून त्यांना वंदन करावे. जर कुठे आपल्या श्री गुरूंची निंदा ऐकू आली तर तेथे थांबू नये, तेथून निघून जावे. गुरु समीपन बैसिजे, गुरुशी वचन बोलीचे, आज्ञा मागोवी वंदीचे, कार्याकारणे. श्री गुरूंच्या आसनावर, त्यांच्या रेषेत, त्यांच्या अगदी जवळ खेटून असे बसू नये. श्री गुरूंना उलट उत्तर देऊ नये. त्यांना ज्ञान शिकवू नये. त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करू नये किंवा आज्ञार्थी एकवचनी उल्लेखाने संबोधून बोलू नये. आपली कार्ये त्यांच्या आज्ञेने करावी. कुठे जावयाचे झाल्यास त्यांना वंदन करून त्यांची आज्ञा घेऊन निघावे. गुरुसी अर्पिजे तनुमन, गुरुसी अर्पिजे वित्तधन, गुरुसी अर्पिजे चैतन्य आनंद रूप. आपल्या सद्गुरूंना आपले तन म्हणजे शरीर, मन, संपत्ती वगैरे सगळे अर्पण करावे. एवढेच नव्हे तर आपले आनंद रूप चैतन्यही त्यांना समर्पित करून असावे. जे अशी सद्गुरू कोपला, तो साधू असला खरा वागला, ईश्वर जरी साध्य झाला तरी काढू न शके. ज्याच्यावर सद्गुरूंचा कोप झाला तो साधू असला तरी गाढवासारखा मूर्खासारखा वागला आहे असे समजावे. त्या गुरुद्रोहामुळे जे घोर पातक त्याला लागलेले असते त्यातून त्याची सुटका प्रत्यक्ष परमेश्वर